पट्टण कडोलीकर 2014 पासून 2020 पर्यंत 6 वर्ष पाणी पुरवठ्यापासून म्हणजे पाईपलाईन आमच्या हक्काची, पाईपलाईन आमच्या हक्काची, ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाचा आता तरी करा मेहरबानी, ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाचा, ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाचा, अरे या ठेकेदाराचं करायचं काय? अरे या सुस्त प्रशासना ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाचा, अरे या ठेकेदाराचं करायचं काय? बापाची पट्टण कडोलीच्या मी उपसरपंच या नात्यानं आम्ही सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य व ग्रामस्थ पाणी पुरवठा योजना जी आमची रखडलेली आहे, जी 2014 साली राष्ट्रीय पेयजल योजना विना लोकवर्गणीची चालू करण्यात आली होती, 6 वर्षे झाली. आम्ही कमीत कमी 18 ते 20 वेळा कोऑर्डिनेशन मिटिंग घेतलेल्या होत्या. यामध्ये ह्या सर्वांनी आम्हाला कमिटमेंट दिली होती, प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असतील, सर्वांनी कमिटमेंट दिली होती की आम्ही 3 महिन्यामध्ये योजना पूर्ण करू. ॲक्च्युली डेडलाईन ह्याचं 18 महिन्याचा पिरियड असून सुद्धा पेयजल योजना पट्टण कडोलीकरांच्या पथ्यावर पडली नाही किंवा अजूनही रखडली आहे. यासाठी लागणारे पाईपलाईनची खोदाई ही निकृष्ट दर्जाची झाली, ही मेन रस्त्यातून करण्यात आली आहे. त्यामुळे माझ्या गावाचे झालेलं जे नुकसान, जे काही रस्त्याची झालेली चाळण ही पूर्णपणे इतकी वाईट आहे की आज पट्टण कडोलीकरांना पट्टण कडोलीमध्ये पाईप पाहुणे बोलवायला सुद्धा अडचण वाटते, कारण इतकी आमची दुर्दशा झालेली आहे. आणि एवढं असून सुद्धा 18 महिन्याचा डेडलाईन असून सुद्धा माननीय तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री सदाभाऊ खोत यांना कमिटमेंट लेखी दिली असताना सुद्धा ठेकेदार आणि हे सुस्त प्रशासन आमची पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी प्रचंड दिरंगाई करत आहे. ह्या मागं गौडबंगाला काय माहीत नाही, या ठेकेदाराला का पाठीशी घातले माहीत नाही. मूळ ठेकेदार वेगळा आहे, उपठेकेदार वेगळा आहे आणि प्रशासन मुद्दामून ठेकेदाराच्या मर्जीतली तिथे शासकीय यंत्रणा तिथं बसवून हातकणंगलेची पाणी पुरवठा योजना राधानगरीला वर्ग करून त्याच्यावरती मॉनिटर म्हणून तिथले तत्कालीन कराडराव साहेब, ज्याचं या ठेकेदाराबरोबर संगनमत आहे, ज्याचं त्याचं साठलोट आहे, या अधिकाऱ्यांकडे परत वर्गीकरण करून आमच्यावरती हे प्रशासन पूर्णपणे अन्याय करतंय. आमची एकच मागणी आहे, 6 वर्षात आम्ही अजिबात त्रास दिला नाही, पण 6 वर्ष झालं तरी आमचे पाणी मिळत नसेल तर आम्हाला ह्याच्यापेक्षा दुर्दशा आणि इतकं दुर्भाग्य काय नाही. कारण लोकवर्गणी नसताना आम्ही इतके प्रचंड त्यांना मदत करत असताना जर त्यांची परिस्थिती अशी असेल तर हे खरोखर या पट्टण कडोली लाजीरवान आहे. आणि या जिल्हा परिषदेच्या सीओना मी सांगू इच्छितो, सीओ साहेब तुमच्याबरोबर आम्ही 7 वेळा मिटिंग केल्या, ही 8वी मिटिंग आम्ही तुमच्यावर मिटिंग करायला आलो नाही, तुम्हाला जाहीर इशारा आणि शेवटचं सांगायला आलोय. साहेब आज आम्हाला इथनं तुमच्या सहीनं जर आम्हाला कंप्लिशनचा पिरियड जर लिहून दिला गेला नाही आणि संबंधित मूळ ठेकेदारानं जर प्रतिज्ञापत्र घालून दिलं नाही की किती महिन्यात पूर्ण करतो योजना, आम्ही साहेब जाणार नाही. साहेब आमचं मडं जाईल, खरं साहेब आम्ही इथनं जाणार नाही, तेवढं मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. आज कशासाठी मोर्चा काढला, नेमका काय मोर्चा? नमस्कार. पट्टण कडोलीचा हा जो पेयजलासाठी मोर्चा निघालेला आहे त्याच्या बरोबर मी खरोखर मागे उभे आहे. कारण 2017 पासून मी पण जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून याचा फॉलोअप घेते. बरेच वेळा मिटिंग घेतल्या, सीओनशी पण बैठका झाल्या, हातकणंगल्यात पण बैठक झाली किंवा आता कॉन्ट्रॅक्टरशी पण मी बोलले बऱ्याच वेळा. आणि त्यांनी मला असं सूचना केली होती की मॅडम मी हे काम पूर्ण करून देतो लवकरात लवकर, पण त्याच्यामध्ये प्रगती काहीच नसल्यामुळे आता गाव पातळीवरून फार मोठ्या प्रमाणामध्ये जनतेत रोष झालेला आहे आणि त्यांनी अशा प्रकारे मोर्चा काढून प्रशासनाकडे दाद मागितलेली आहे. प्रशासनाकडे कसा पाठपुरावा करणार होता? आता सीओनशी बोलून ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा उपकॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडून लेखी आपण लिहून घेणार आहोत की किती दिवसात तुम्ही हे काम पूर्ण करणार आहात, किंवा नसेल होत तर मी इथेपर्यंत गेले होते की कॉन्ट्रॅक्टरना ब्लॅकलिस्ट करून आपण दुसरा घेऊया कॉन्ट्रॅक्टर, पण ते इतकं सहजासहजी होत नसल्यामुळे ह्याच्यामध्ये वेळ झालेला आहे. पण आपण आता सीओ सरांशी पण बैठक करून डेडलाईन एक घेणार आहोत की किती दिवसात ते पूर्ण करता येईल. तुम्हालाच घागर घेऊन मोर्चा काढावा लागते, दुर्दैव वाटत नाही? हो, मला वाटतं ना दुर्दैव, कारण मी खरं माझ्या लेवलला मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला की लोकांना इथंपर्यंत यायला लागू नये, कारण आपण ह्या जिल्हा परिषदचं सदस्य आहे आणि आपलं पण हे झालेच नाही. आता कुठे दिरंगाई झाली, कोणाकडून चूक झाली हे आपण काय फारसं बोलू शकत नाही. त्यासाठी लोकांनीच आता इतकं मनावर घेतलं आणि त्यांना इथं यावं लागतं, ह्याची मला देखील खंत आहे. पण एक लोकप्रतिनिधी म्हणून मी पूर्णपणे त्यांच्या बाजूने आहे, त्यांच्याशी सहमत आहे.